अयोध्येच्या रामपथवर आपण बघू शकतो या ठिकाणी कमांडोजचं पेट्रोलिंग जे आहे त्या ठिकाणी सुरू आहेत। ब्लॅक कॅट कमांडोज आहेत आणि त्यानंतर संपूर्ण फोर्स जी आहे ती अयोध्येच्या या रस्त्यावरून आपल्याला पेट्रोलिंग करताना दिसत आहे। उत्तर प्रदेश पोलिसांचे जवान आहेत, ATFचे जवान या ठिकाणी तैनात आहे। बाबा बॉम्ब नाशक जे आहेत ते व्हेकल्स या ठिकाणी आहेत। हे बघा हे सगळे दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो। रोड मार्च जो आहे तो या ठिकाणी आपल्याला उत्तर प्रदेश पोलिसांचा पाहायला मिळतो। 22 तारखेला रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देश विदेशातले VVIPs या ठिकाणी अयोध्येत येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लॉंग मार्च जो आहे तो पोलिसांच्या वतीनं काढण्यात आलेला आहे। हे बघा या ठिकाणी सगळे उत्तर प्रदेश पोलिसांचे जवान या ठिकाणी वेगळ्या गाड्यांमधनं लॉंग मार्च करताना आणि सुरक्षेची जबाबदारी घेऊन हे सगळे जवान जे आहेत ते या ठिकाणी आले। आपण हे दृश्य या ठिकाणी बघतो। बघा सगळे शस्त्रधारी जवान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बघा ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी उत्तर प्रदेश जवानांचे या ठिकाणी तैनात आहेत आणि सुरक्षेची चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानू माटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।